शिक्षणार्थी बांधवांना माझा नमस्कार. मी तुमचा सहकारी युवा प्रशिक्षणार्थी मोहित निलंगेले, अकोला जिल्हा. तर प्रशिक्षणार्थी बांधवांनो, आपला आजचा नागपूर आंदोलनाचा 6वा दिवस. काल आपण कालची जर परिस्थिती बघितली तर नागपूर आपल्या युवा प्रशिक्षणार्थीच्या म्हणजे आवाजाने पूर्ण दणाणून गेलेला आहे. आणि सरकारला देखील कुठं ना कुठं हे असं वाटायला लागलं आहे की म्हणजे सरकार आपल्याला हलक्यात घेत होतं, ते त्यांना आपली ताकद म्हणजे हळूहळू दिसत आहे. आणि काल ती परिस्थिती बघितली तर चाकूरकर साहेब यांना म्हणजे यांच्या नेतृत्वामध्ये आपण मोर्चा काढणार होतो अधिवेशनावर. तर आपण 10 ते 1 या वेळेमध्ये पोलीस प्रशासनाला एक अल्टिमेटम दिला होता की तुम्ही आमची सरकारसोबत आमची भेट म्हणजे मीटिंग लावून द्या. त्यांना तोपर्यंत आम्ही टाइम दिला की बा या वेळेत आम्हाला म्हणजे आमची मीटिंग करून द्या. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर तोपर्यंत आपण कुठलाच पाऊल उचललं नाही. आपण फक्त नारे लावले आणि घोषणाबाजी करत होतो की आमच्या हक्काचा रोजगार द्या, चॉकलेट नको, आश्वासन चॉकलेट नको, रोजगार हवा, अशा वेगवेगळ्या टाईपचे आपण नारे लावत होतो. तर मग जसं 1 वाजत होता नाही, मग त्यानंतर आपले हरिभाऊ राठोड साहेब आले, आपले नेतृत्व करणारे. त्यानंतर अनुप चव्हाण सर आले. आणि वेगवेगळ्या पक्षाचे नाही म्हणजे वेगवेगळे हे नेते येत होते. त्यानंतर जसं 1 वाजणार होता तशी आपले जे हे होते काय आपले पोलिसांची संख्या आपल्या मोर्चाच्या भोवती हळूहळू म्हणजे वाढत म्हणजे अशी पुन्हा आपल्याला घेराव घालण्याचा प्रयत्न करत होते किंवा कोणी कुठं म्हणजे बाहेर निघालं नाही. तर मग जसं 1 वाजायला मग तोपर्यंत वेगवेगळ्या पक्षाचे आमदार साहेब आले. त्यांनी आपल्याला म्हणजे भेटी दिल्या, आपल्या मोर्चाला भेटी दिल्या. त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं. मेन म्हणजे जे भाजपा पक्षाचे जे सत्तेतील पक्षाचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पक्षाला भेटी दिल्या आणि त्यांनी सांगितलं की हा विषय आपण देवाभाऊंच्या कानावर टाकू, म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू. आणि नक्कीच त्यांनी असं सुद्धा सांगितलं की देवाभाऊ असे एक काम करतात की जे कोणीच काम नाही करू शकत, ते आपले देवाभाऊ काम करू शकतात. असं त्यांनी एक सकारात्मक म्हणजे सकारात्मक म्हणा की त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांनी एक आदराचं एक हे बोललं. आमची पण अपेक्षा आहे ते आम्ही पण म्हणजे आम्हाला पण कोणी वाईट नाही, पण आम्ही फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही जो शब्द द्या तो पाळा असं. त्यानंतर मग सुषमाताई अंधारे आणि किंवा आपल्या जे वेगवेगळ्या संघटने जे हे छावा संघटना वगैरे, त्यांनी सुद्धा तिथून आपल्याला चांगला म्हणजे पाठिंबा दिला. ते म्हणाले की आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबत आहात, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर 1 वाजता जसा मग टाइम झाला तर मग आपले मोर्चाला सुरुवात झाली. म्हणजे आपले नेतृत्व आणि काय म्हणजे प्रशिक्षणार्थी आपला जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडला एक राऊंड मारत होते, म्हणजे मारायला निघाले. तर आणि लोटांगण हे करत स्वतः चाकूरकर साहेबांनी आणि आपले जे बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी हे म्हणजे असं लोटांगण घातलं आणि चालत होते, लोटांगण घालत होते, चालत होते. त्यानंतर म्हणजे ते बघून म्हणजे खरंच हे वेगळं वाटत होतं असं की आपलं नेतृत्व आपल्यासाठी खरंच किती हे करतात. म्हणजे डोळ्यात पाणी पण येत होतं. आता पण आपण सगळ्यांनी साखळी करून त्यांना साथ दिली आणि त्यानंतर आपण साथ दिली. मग हळूहळू आपला मोर्चा अधिवेशनाच्या म्हणजे ग्राउंडच्या बाहेर निघणारच होता. तर मग त्या ठिकाणी जे हे होते पोलीस प्रशासन, त्यांनी आपल्याला म्हणजे बाहेर जाण्यास म्हणजे अडवलं. ते आपल्या समोर आले आणि ते म्हणत की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन तास म्हणजे 10 ते 1 या वेळेस आम्ही तुम्हाला टाइम दिला होता. त्या टाइमात तुम्ही याची भेट का करून नाही दिली? तर मग ते आमच्या प्रश्न उत्तर देत नव्हते. तर आम्हाला आमचं बाहेर जाण्याची जे हे होती इच्छा, ते आम्हाला बाहेर जाण्यास म्हणजे मज्जाव करत होते. आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शांततेने जाणार, आम्ही सुशिक्षित तरुण आहोत, आम्ही कुठलाही गैरप्रकार होणार नाही, कुठलाही म्हणजे कायदा मोडला जाणार नाही याची दक्षता घेऊ. पण तरी त्यांना मला जाऊ दिले नाही. त्यानंतर मग आपण जसं तिथे जात होतो त्यानंतर मग प्रशिक्षणार्थी जायला सर्व तयार झाले होते. मग त्यांनी म्हणजे बॅरिकेड लावले आणि दंड्यांनी असं म्हणजे त्यांचा जो दंड असते त्यांनी तो म्हणजे जाऊ देत नव्हते. त्यानंतर मग प्रशिक्षणार्थीमधला आक्रोश हळूहळू वाढत गेला की म्हणजे काय आक्रोश का वाढला. आमच्या अगोदर 6 ते 7 मोर्चा ऑलरेडी त्या मैदानावरून गेले होते, मोठे म्हणजे आमचा पण मोर्चा मोठा होता, पण त्यांना जाऊ दिले 6 ते 7 मोर्चांना, मग आम्हाला काय जाऊ नाही दिले? हा एक आमचा साधा प्रश्न होता हो. मग एक आक्रोश होता. तर मग सर्व प्रशिक्षणार्थी म्हणजे पोलीस आणि एका बाजूला पोलीस प्रशासन आणि एका बाजूला महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी
एकामेकाच्या समोर आले आणि पोलीस प्रशासनाला म्हणजे पोलीस प्रशासन म्हणणं होते जाऊ नका आणि आमचं म्हणणं होतं की आम्ही का जाऊ नये, ते बाकीच्या मोर्चांना जाऊ दिले, त्यांना आम्हाला का बरं नाही दिलं, समजा एक प्रश्न होता. मग म्हणजे या मोर्चामध्ये मग हळूहळू या म्हणजे सरकारच्या प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे प्रशिक्षणार्थी आक्रमक होऊ लागले आणि त्यानंतर मग त्यांनी मग पोलिसांनी मग हळूहळू मग पोलिसांनी प्रशिक्षणार्थ्यामध्ये थोडासा म्हणजे वाद हे होऊ लागले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने म्हणजे त्या लाठीचार्ज सुद्धा काही जणांवर केला, जे समोर जो होते त्यांना लाठीचार्ज केला. आणि त्यानंतर या लाठीचार्ज मध्ये आपल्या जे महिला प्रशिक्षणार्थी होत्या त्यांच्यावर पण लाठीचार्ज वगैरे म्हणजे ते पण जखमी म्हणजे प्रशिक्षणार्थी जे म्हणजे असे हे करत होते ना, एका समोर पोलीस आणि 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 एका साईडनं प्रशिक्षणार्थी जे समोर येत होते, तर मग पोलीस प्रशासन त्यांना मागे ढकलत होतं. त्या चेंगराचेंगरीमध्ये किती म्हणजे प्रशिक्षणाला खूप लागलं, कोणाचं म्हणजे जखमी झाले असं हे झालेलं आहे. त्यानंतर मग असा विषय झाला की मग मग हळूहळू मग आंदोलन मग आम्ही सरकारनं म्हटलं की फक्त थोडा टाइम द्या आम्हाला. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, म्हटलं पोलीस स्टेशन आम्ही तुम्हाला टाइम देतो, आम्ही तुम्हाला शांत बसतो. त्यानंतर मग चाकूरकर साहेबांना मीटिंग मध्ये गेले, त्यांना बोलवण्यात आलं. तर मग त्या ठिकाणी असं झालं साहेब आले, त्यांनी सांगितलं की आपले जे मंत्री आहेत उद्योग मंत्री हे उद्याच्या अधिवेशनामध्ये म्हणजे आजच्या अधिवेशनामध्ये त्यांना लक्षवेधी आपल्या जे हे आहेत योजना आहे त्याबद्दल लक्षवेधी प्रश्न विचारून त्यांना ते स्पष्टीकरण दिले सगळं का कसं काय आहे तर मग प्रशिक्षणाच्या बदले एक आपलं प्रशिक्षणार्थी बांधव ज्यांनी आत्मदहनाचा इशारा केला होता, तर ते टावरवर चढले आणि तिथून म्हणजे सरकार हे करत होते. तर त्यामुळे पोलिसांनी त्यांना खाली आणले आणि आपला मोर्चा जे हे होत होता, तर मग त्यांनी ते हे सांगितलं की भावांनो, त्यांनी सर्व मार्गदर्शन केलं. तर मग आंदोलन त्यांचं बोलणं सुद्धा खरं होतं. तर मग 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 आमचा मोर्चा परत उठला आणि आम्ही अधिवेशनाकडे म्हणजे जाण्यासाठी परत निघालो. तर मग झालं असं की अशा परत ती चंगराचंगरी परत सुरू झाली. एका इकडून पोलीस प्रशासन, एका इकडून आपलं प्रशिक्षणार्थी, दोन्ही मध्ये ते जाऊ देत नव्हते, आम्हाला जायचंच होतं. तर मग अशा चंगराचंगरीमध्ये विषय खूप जणांना म्हणजे लागलं, कोणाचं म्हणजे मग थोड्या वेळात जे आपले नेतृत्व आहेत बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांना पोलीस प्रशासनाने सरकारच्या दबावाखाली येऊन पोलीस प्रशासनाने आपल्या नेतृत्वाला बालाजी पाटील चाकूरकर साहेब या वाघाला आंदोलनातून म्हणजे घेऊन गेले, म्हणजे अटक केल्यासारखंच. म्हणजे ते बघताना असं वाटत होतं की कुठला तरी म्हणजे देवाला आपल्या मंदिरातून काढून देतात असं वाटत होतं. आणि ते हे जर बघत असतील आणि प्रशिक्षणार्थी शांत राहणार आहात का, आमच्या देवाला तुम्ही नेत असता, आमच्या नेतृत्वाला नेत असतात, तर आम्ही शांत बसणार. प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले, पोलीस प्रशासन सुद्धा हे झालं. त्यानंतर मग त्यांनी लाठीचार्ज आणखी म्हणजे हे झाला. मग त्यामध्ये प्रशिक्षणाला जखमी झाले. त्यानंतर मग त्यांच्यासोबत जे हे होते आपले काही प्रशिक्षणार्थ्यांना पण घेऊन गेले, लेडीज प्रशिक्षणार्थ्यांना पण घेऊन गेले होते. आणि अरे बघ हा मग मीडियाने आपला मुद्दा आणखीन उचलला. मीडियाच्या सोबत होते काल, मीडियाने आपलं म्हणजे खूप सपोर्ट केला आणि त्याबद्दल मी त्यांचे आभार सुद्धा मानतो. आज आपल्याला म्हणजे मीडियाकडे जावं लागलं, आज मीडियाकडे आपल्याकडे आलेली आहे. हे आपल्यासाठी एक म्हणजे एक महत्वाची बाब होती हे. आणि खूप साऱ्या मीडियांनी आपला मुद्दा उचलला. प्रत्येक न्यूजवर बघितले तर प्रत्येक न्यूजवर आपला मुद्द्याशिवाय दुसरा कुठलाच म्हणजे विषय नव्हता. फक्त आपला मुद्दा अधिवेशनच्या इकडे, आपला मुद्दा आपल्या ठिकाणी. म्हणजे नागपूरचं अधिवेशन खरंच हे झालं आणि संख्या भरपूर होती. आपले प्रशिक्षणार्थीचे वेगवेगळ्या जिल्ह्यातून तांडे येत होते आणि कालची संख्या खरंच लक्षवेधी होती. आणि मेन म्हणजे ते संख्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने बाहेर कोणाला म्हणजे जे बाहेरून प्रशिक्षणाचं ते गेट बंद करून टाकलं. त्यांना वाटलं हे एवढंच हे भारी, आता आणखी जे बाहेरून येतील ते आणखी काय शक्ती दाखवतील, युवा शक्ती. म्हणजे हळूहळू प्रशासनाला युवा शक्तीचं महत्व दिसत आहे. म्हणजे मला बघा ना, 4 ते 5 मोर्चाने जाऊ दिले, 6 ते 7 मोर्चे जाऊ दिले. आपला युवा प्रशिक्षणाला त्यांचा मोर्चा का बरं नाही दिला? त्यांना माहित आहे युवा प्रशिक्षणाचे खवळलेले आहेत. त्यांना त्याचं अधिवेशनावर गेले तर अधिवेशनामध्ये त्या विधान भवनात सुद्धा घुसायला मागे पुढे बघणार नाहीत. हे सरकारनं बघितलेलं आहे आणि असं बघितलेलं आहे. आणि सरकारला म्हणजे एकच भीती आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांना माझी एकच विनंती आहे, बाबांनो खरंच जर आले की नाही एकत्र, सरकारला कायमस्वरूपी रोजगाराचा GR हा द्यावाच लागणार आहे. कारण की कालची परिस्थिती बघितली तर मला म्हणजे
ताकद आणि मेन म्हणजे आम्ही असा विचार म्हणजे मेन म्हणजे आपला रोजगार भेटासाठी आणि कायमस्वरूपी रोजगार भेटासाठी यासाठी प्रशिक्षण याचं समर्थन म्हणजे हे करत आहेत, मागणी करत आहेत. हे बघून मला खूप आनंद वाटला आहे आपल्या विचारायचे पण. त्यानंतर मग त्यानंतर मग खूप आपल्या मीडियाने आपला मुद्दा उचलला. त्यानंतर वेगवेगळे जे आपले प्रशिक्षणाचे बंधू भगिनी आहेत त्यांनी सुद्धा बाईट दिल्या. आणि पोलीस प्रशासनाने म्हणजे जर बघितलं तर मग जे आम्ही चर्चा करत होतो, तर त्या चर्चेमध्ये पोलीस प्रशासनाचा एक अधिकारी आला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही काय करता. म्हणजे आम्हाला पण सांगा म्हणत. मग तो आमच्यामधला एक मुलगा होता, त्याला तो साईडने घेऊन गेले आणि त्यांना साईडला घेऊन गेले आणि त्याला पोलिसाच्या गाडीत भरून गेलो. आणि आम्ही मग झालं. मग त्यानंतर आम्ही मग इथं आम्ही जो ओटा होता तिकडे जे पायऱ्या होत्या तिथं बसायला गेलो, तर पोलीस पाहिजे तिथं पण नका बसू. म्हणजे आम्हाला म्हणजे थोडंसं हेच करत होते. जो आमच्या जे संविधानाने अधिकार दिलेला आहे, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, कुठं फिरण्याचा अधिकार दिलेला आहे, कुठं जाण्याचा अधिकार दिलेला आहे, ते आमच्या जे संविधानिक आमच्या याच्यावर ते म्हणजे कुठं ना कुठं दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. हे सरासर चुकीचं आहे. ज्या संविधानाची तुम्ही शपथ घेत भारतीय भारत महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने ज्या मुख्यमंत्र्यांनी, ज्या उपमुख्यमंत्र्यांनी, ज्या मंत्र्यांनी भारतीय संविधानामध्ये दिलेल्या शपथ प्रमाणे अशा पदाची शपथ घेऊन ज्यांनी पदाची म्हणजे सरकार म्हणजे पदावर बसले, तर माझा त्या सर्व त्या सर्व यांना माझा एक प्रश्न आहे की मला एक सांगा. मी काय म्हणतो, एक स्टॉप करा.